हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज आम्हाला जायचं होतं लग्नाला, म्हणून मी पटकन विहानला असं झोपवलं आणि निघाले होते माझं ब्लाऊज आणायला. जाताना मयूरसोबतच गेले. त्यांनी मला जाता ड्रॉप केलं आणि येताना म्हटलं आपला ॲटो करून रिटर्न यायचं. पटकन असे ब्लाऊज घेतले आणि रिटर्न आले. येऊन म्हटलं विहानला असं सरप्राईज द्यायचं. पाहते तर काय, विहान ऑलरेडी उठून खेळत बसला होता. त्याचा तो छान खेळत होता. मला वाटलं माझी आठवण काढून रडतो की काय, पण नाही, तो खूप छान असा खेळत होता. त्याच्यानंतर पटकन असा आवरला आणि सगळे निघालो लग्नासाठी. तर इथे सगळे निघालो, लिफ्टची वाट बघत होतो. त्याच्यानंतर मी म्हटलं मी कशी रेडी झाली हे पण दाखवावं. तर मी अशी ब्राऊन कलरची साडी घातली होती. हे मला यांनी दिवाळीला साडी घेतली होती. त्याच्यानंतर मी आणि विहानचं पण मॅचिंग झालं होतं. असं काही आम्ही ठरवलं नाही, पण झालं मॅचिंग. लग्नाच्या इथं पोहोचलो तर विहान आजीसोबत मस्त बसला होता. थोड्या वेळानं तो लागला रडायला, कारण की त्याला झोप येत होती आणि त्या लग्नाचा आवाज तर अजिबात आवडत नाही. त्याच्यानंतर नवरा नवरीची अशी एंट्री झाली. खूप छान एंट्री झाली आणि ते स्टेजवर पोहोचले. खूप सारे लग्नात लोक होती. मला यूट्यूब फॅमिली पण भेटली. काही लोकांनी मला यूट्यूबवरून ओळखलं. म्हणजे त्यांनी असं पर्सनली मला विचारलं की ते आम्ही तुम्हाला पाहिलं आहे, पण कुठे पाहिलं आठवत नाही. मग मीच त्यांना म्हटलं की तुम्ही माझे व्लॉग पाहता का? तर म्हणे हो, मी तुला व्लॉगमध्येच पाहिलं होतं. असे खूप रिलेटिव्स भेटले, त्यांच्याशी बोलणं झालं, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर मंगलाष्टिका सुरू झाल्या. मुलाच्या आणि मुलीच्या मामांना बोलवलं. त्यांना अंतरपाठ धरायला लावला. तोपर्यंत विहान पण इकडे छान झोपला होता. एवढा गोंधळात विहान पहिल्यांदाच एवढा शांत झोपला असेल. म्हटलं पटकन असं लग्न करायचं आणि घरी जायचं, पण लग्न थोडासा लेटच झाला. टाईमच्या नंतर एक अर्ध्या तासानं लग्न लागलं आणि इथे मंगलाष्टका सुरू झाल्या. हॉल खूप छान होता. हॉल म्हणजे ओपन गार्डनला लग्न होतं. सिद्धी गार्डन म्हणून कर्वेनगरमध्ये गार्डन आहे, तिथे हे लग्न होतं. खूप छान पद्धतीने लग्न होतं. डेकोरेशन खूप छान होतं आणि खूप सारे लोक आले होते. खूप गाठीभेटी झाल्या, बोलणं झालं. त्याच्यामध्ये कसा टाईम निघून गेला ते समजलंच नाही. अशा पद्धतीने लग्न झाले आणि त्याच्यानंतर सगळ्यांची जेवणाची गडबड उडाली. ऑलरेडी खूप गर्दी असल्यामुळे आम्ही थोडासा वेट केला आणि म्हटलं मगच आपण जेवण करावं, कारण विहानला घेऊन जेवायचं थोडंसं मुश्किलच होतं. पण थोड्या वेळानं मम्मीने थोडा वेळ घेतलं, मी थोडा वेळ घेतलं. असं करत आम्ही जेवण करून घेतलं आणि म्हटलं मग आता चला, लास्ट सगळ्यांना बाय बाय केला आणि म्हटलं आता निघावं. गावाकडून पण नातेवाईक आले होते, त्यांना पण भेटले. खूप छान वाटलं. रुखवत पण खूप छान होतं. लग्न खूप छान झाली. त्यांना पण सांगितलं की लग्न खूप छान झाली म्हणून. त्याच्यानंतर विहानला खूप भूक लागली होती. तो सारखा किरकिर करायला लागला होता, कारण की आपलं जेवण झालं होतं पण त्याचं आणखी बाकीच होतं. म्हटलं चला पटकन निघावं. मग असं मम्मीने विहानला घेतलं आणि आम्ही सगळे निघालो. घरी येऊन विहानला खाऊ चारला आणि विहान इथं विठ्ठल विठ्ठल करत टाळ घेऊन खेळत होता. त्याला एखादी गोष्ट शिकवली की तो लगेच ती गोष्ट करून दाखवतो, अजिबात विसरत नाही. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला सांगा आणि पूर्ण व्लॉग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा.